पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायणप्रत। आज आपण 8व्या क्रमांकाचा अभंग घेत आहोत। अभंग असा आहे की पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही। वंदू चरण रज सेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करोनिया। आमुप हे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा। अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या। जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्धपंथ। तुका म्हणे घालू जीवपणा चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया। हा 6 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये जे पुढे गेलेले आहेत, असे कोण पुढे गेले तर जे सिद्ध पुरुष आहेत। आणखीन काय आहे तर जे संत महात्मे आहेत की जे आपल्या प्राप्तव्य ठिकाणाला जाऊन पोचलेले आहेत। त्यांनी त्यांचा मार्ग तयार केला। वास्तविक ग्रंथामध्ये काही मार्ग दाखवतात, त्यातले 2 मार्ग ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आले। कोणता? एक स्वर्गाकडे जाणारा आणि एक ज्ञानातून मोक्षाकडे जाणारा। तेव्हा जे जे काही मार्गाकडे गेले, त्यांनी स्वर्गाकडे जाण्याकरता कोणतं साधन करायचं आहे ते केलं। यज्ञ, याग, दान आणि तप। आणि जे मोक्ष मार्गाकडे गेले त्यांनी मात्र काय केलं तर त्यांनी नाम ज्ञान ह्याचं सगळं प्राप्त करून घेतलं। आता इथं सांगितलंय ते कोणाकडं, कोणत्या मार्गाने जायचं तर संत ज्या मार्गाने गेले, सिद्ध ज्या मार्गाने गेले तिकडं जायचं। आणि त्याच्याकरता त्यांनी दाखवून दिलं की काय आहे की ह्या मार्गच आहे। तुकोबाराय एक चरणात सांगतात की मार्गी बहुत याची गेले साधू संत। आणि त्याच्यातच पुन्हा दुसरं एक चरण आलं की चोखाळिल्या वाटा न पुसाव्या दोपट। म्हणजे एखादी वाट अशा तऱ्हेची रहदारीची तयार होते की तिथं ही वाट कुठं जाते हो, काय आहे हो, अशी चौकशी करायची गरज नाही। दोपट म्हणजे सरळ जाणारा रस्ता, काही काळजी नाही। चोखाळलेल्या म्हणजे जाऊन येऊन ते काय आहे, इतकी वाट रुळलेली। अशा वाटेने जाण्यासाठी ज्यांनी काय केलं की जायचं असं ठरवलं तो एकटा असं नाही। कारण काय आहे की इथं जेव्हा पुढं पाहायला गेलं तर समूह आहे। चला जाऊ माग घेत आम्ही, मी नाही हा, आम्ही म्हणजे अनेक जण निघालेले आहेत। आणि अनेक जण म्हणतात की आपण या रस्त्याने जाऊ। हा जो रस्ता आहे तो रस्ता कसा आहे तर त्या रस्त्याला जे संत महात्म्यांनी प्राप्त केले तिथं जायचं। जसं तुकोबारायचं एक प्रमाणे की संती हे पैल लाविले निशाण, ते खून पाहून नाम गरजे। त्यांनी काय केलंय तर जिथं जसं मागं सांगतात की एव्हरेस्ट शिखर जिंकलं म्हणजे काय करायचं तर आपल्या देशाचा झेंडा वरती लावायचा। तसं ह्याने काय केलं संत महात्म्यांनी तर पहिलं लाविले निशाण, आम्ही इथं पोचलो असं निशाण लावलंय आणि तिकडे जायचंय। आता त्याच्याकरता त्यांनी दाखवले की चला जाऊ माग माग आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही। म्हणजे आता वरच्याला शोधित मार्ग, वरचं शोधणं आलं। आता ते शोधायचा कसा तर माग हा जो शब्द याला खूण म्हणायचं। ही खूण कोणती तर त्यांच्या पाऊल खूण आहेत।
पाऊल खुणेप्रमाणे ते कसे गेलेले आहेत त्याप्रमाणे. दुसरी गोष्ट काय आहे, त्यांचं अनुसरण करायचे, अनुचरण करायचे. त्यांनी जे केलंय ते. कोणते कोणते मार्ग आहेत त्यांचे, तर एक आहे नाम, दुसरं आहे ज्ञान, तिसरे आहे भक्ती. कारण माग हे असतात, त्या मागामध्ये खुणा शोधायच्या असतात. मग त्या खुणा आहेत काय असतं की काही ह्याच्यामध्ये लष्करामध्ये म्हणजे मिलिटरीमध्ये अशा काही गोष्टी दाखवतात की त्यांना गपचूप कुठंतरी नेऊन सोडायचे आणि तिथून त्यांच्या हातात जे काही दिलेले आहेत खुणा, त्या खुणेप्रमाणे त्यांनी जाग्याला यायचं. मग मध्येच एखादं झाड दिलेलं असतं, त्याचा आकार, एखादं मंदिर असतं, एखादी विहीर असती, एखादं पडकं घर असतं. ती सगळी चित्र आहेत आणि त्याच्या चित्राप्रमाणे म्हणजे त्या खुणेप्रमाणे त्याने दाखवलेल्या ठिकाणी यायचं आहे. हे त्यांना काय आहे की एक शिक्षणच असतं आणि त्या शिक्षणातली त्यांची ती परीक्षा असते. तसं या मार्गाने संत महात्मा गेले. त्यांच्या खुणा काय आहेत, तर ते नाम घेत घेत गेले, त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं, ते भक्तिपूर्ण अशा मार्गाने गेले. म्हणजे हे सगळे तिथल्या काय खुणा आहेत आणि आम्हीसुद्धा त्याच खुणा घेऊ, आम्हीसुद्धा त्याच ठिकाणातनं त्याला घेऊन जाऊ. आता त्याच्यानंतर काय केलं की दुसरं चरण एक आलं. दुसऱ्या चरणात ते काय सांगतात की वंदू चरण रज सेवू उष्टावळी पूर्वकर्मा होळी करोनिया. कारण ह्या रस्त्याने जाण्याच्या अगोदर हा रस्ता आत्तापर्यंत आम्हाला सापडत नव्हता आणि आता तरी ह्या मार्गाने आम्ही सरळ जाऊ शकतो का, तर ही शंका आहे. कारण काय आहे की तुकोबारायांनी एका ठिकाणी सांगितले की तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशाने भेटे पांडुरंग. हे काही गात्यामध्ये पांडुरंग भेटे भरवशाने असं थोडंफार काय आहे पाठभेद असतात. आता ही खूण खरी आहे, पण ह्या ठिकाणी जाण्याकरता आम्हाला काय आहे की काही अडचणीत मनुष्याला परमार्थ करत असताना अडचण काय येते, मलदोष असतो, विक्षेप दोष असतो, लय दोष असतो. मलदोष म्हणजे काय, त्याला करावंसंच वाटत नाही, इच्छा तर होते आणि पुन्हा करायला नको नको, बघू आता उद्या बघू असंच. दुसरंच काहीतरी मध्ये आठवतं, रस्ता धरला तर दुसरंच आठवतं. आणि तिसरं काय तर आळस येतो, झोप लागते, हे लय दोष आहेत. हे सगळे दोष आहेत, त्यामुळं आम्हाला हा रस्ता चालणं होईल का, ह्या सगळ्या खुणा सापडतील का, ही एक आलं. मग आता त्याच्याकरता काय केलं, त्याला उपाय सांगितला. उपाय काय की वंदू चरण रज. संत महात्मे ज्या रस्त्याने गेलेत ते जे रज आहे, चरण रज आहे, त्या चरण रजाचं वंदन करू, ते भाळी लावू. याने काय होईल तर याने आमच्या ठिकाणी असलेले जे जे दोष आहेत ते निघतील. दुसरा एक काय सांगितला तो सेवू उष्टावळी, म्हणजे त्यांचं जे भोजन करून उरलेलं आहे ते, त्यातला काय आहे आम्ही घास घेऊ. जसं तुकोबारायाने प्रमाण दिलं की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. आता तसंच देव इच्छी रजचरणीची माती धावत चालती मागे मागे, म्हणजे रजचरणाचं महत्त्व इतकं आहे की त्याच्यामुळे एक झालं की चरणीचे रज लागती अंगास तेने 42 उद्धरती. आमच्या इकडच्या आणि तिकडच्या, इकडच्या आणि तिकडच्या 21 पिढ्यांचा उद्धार होईल. हे काय आहे, संत चरण रजाचं महत्त्व आहे. आणि हे काय करायचं असतं तर मस्तकी लावायचं. एक गृहस्थ होता, त्या गृहस्थाचं काय खूप म्हणजे त्यांनी त्याच्या आत्ताच्या आयुष्यात इतकी गुंडगिरी केलेली की काही त्याच्या ठिकाणी दयामाया कोणाची नसायची. तो म्हणजे कसा आहे तर एखादा राक्षसच. पण परिस्थिती अशी झाली की त्याच्या शेजारच्या घरी काही कारणाने अण्णा गेले आणि मग परत निघाले तेव्हा रस्ते कसे धुळीनी ह्याने माखलेलेच होते. पण एक जण त्यांच्या दर्शनाला पुढं आला, अण्णांनी चप्पल काढली आणि पाय अशा अनवाणी पायाने उभा राहिले. परत तो माणूस दर्शन घेतला, निघून गेला. तर हा माणूस तिथं आला, हा जो काही होता गुंड प्रवृत्तीचा,
त्यांनी त्या चरणाच्या खुणाकडं पाहिलं की कुणाचे चरण, पंजा आणि टाच ह्याच्यामध्ये थोडंसं काय असतं की मोकळेपणा असतो. कडेने असं काय आहे, कडेने उमटतं पाय, पण सगळा नाही. अण्णांचे सगळेचे सगळे पाय उमटले होते. अंगठ्यापासून म्हणजे पुढची सगळी बोटं, ते टाच आणि मधलासुद्धा भाग संपूर्ण त्याच्यावर उमटला. आणि मग त्याच्यात जे परिवर्तन झालं, त्यांनी त्या शेजारच्या घरी सांगितलं, हे वेगळेच आहेत बाबा, अशी पाऊलं कुणाचीच बघितली नाहीत मी, असे पाऊल कधीच उमटलेले कुठं पाहिलं नाही. आता काय करा की मला एकट्याला लाज वाटते, तुम्ही मला कोणीतरी घेऊन चला आणि मला त्यांचं दर्शन घ्यायचं. मग ते दुसऱ्या दोघा तिघाला बरोबर घेऊन आला आणि दर्शन घेतलं. जे परिवर्तन का झालं तर ते चरणरज वास्तविक त्याला ते म्हणू आपण, पण पाऊल खुणा उमटल्या होत्या. हे नुसतं पाहिलं तर बदल होतो आणि मस्तकी चरण लावलं तर चरणरज लावले तर काय होतील. आणि म्हणूनच आपण त्यांचं दर्शन घेतो. दर्शन घेताना काय करतो, चरणावरच मस्तक ठेवतो. काही वेळेला दर्शन घेण्याची पद्धत आहे एक, की दोन्ही हात त्यांच्या चरणाच्या खाली घालायचे आणि मग त्या चरणावर मस्तक ठेवायचं. याला दोन भाग आहेत. एक तर काय आहे की आपल्या मस्तकाच्या दाबानं त्यांच्या पायाला काही वेदना होऊ नये, म्हणजे आपले हात त्यावर ठेवले तर पायावर मस्तक अलगद राहील. दुसरी गोष्ट काय की तेवढंच त्यांच्या चरणाला जे रज आहेत ते घेऊन आपल्या मस्तकी, नेहमी मनुष्याला काय नमस्कार करताना हात जोडले जरी असले तर पहिल्या भ्रुकुटीपर्यंत बोट नेतो आणि मग तळहाताकडं आणतो. ही नेहमीची पद्धतच आहे. म्हणजे तळहात कुठं भ्रुकुटीला टेकवायचे आणि पुन्हा छातीकडं आणायचे. हे जसं आहे तसं त्या ठिकाणी लागलेलं कण मस्तकी लावणं हा त्याच्यातला एक उद्देश होता. दुसरी गोष्ट काय, शेवू उष्टावळी, त्यांचं जे अन्न आहे त्या अन्नातलं जे उरलेलं शेष आहे हे शेष घेणं. जसं गुरुगीता यामध्ये काही गोष्ट दिली की गुरोपादोदकं पीत्वा गुरोर उच्चिष्ट भोजनम गुरोमूर्ती सदा ध्यानम गुरुमंत्र सदा जपेत. हे काय आहे, गुरुगीतेतला मंत्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी चरणरज हे जसं सांगायचं तसं तीर्थ, त्यांच्या चरणाचं तीर्थ, त्याचं काय महत्त्व आहे. आणि गुरुर उच्चिष्ट भोजनम, त्यांचं जे काही उच्चिष्ट आहे त्या उच्चिष्टाचं भोजन हे काय आहे याच्या संबंधी काय केलं त्या गीतेमध्ये वर्णन केले. मग उच्चिष्टाने काय होईल त्याचं त्याने काय केलं की पुढच्या चरणात दिलं की पूर्वकर्मा होळी करोनिया. पूर्वी काय आमच्या संचितामध्ये, आमच्या प्रारब्धामध्ये जे जे काही भरलंय त्यामुळं तर आम्हाला ह्या मार्गाने चालावंसं वाटत नव्हतं, म्हणून तर आम्हाला संतांचं दर्शन घ्यावंसं वाटत नव्हतं. संत नव्हते असं नाही, पण संताकडं पाहावंसंही वाटत नव्हतं. याचं कारण आमचं पूर्वकर्म आहे. पूर्व पुण्याईशिवाय काही गोष्टी होत नाहीत. तसं पूर्वकर्म म्हणजेच पूर्व पाप असलं तर हा त्या आमच्या ठिकाणी काय होतो, प्रतिबंधच होतो. म्हणून त्याची होळी म्हणजे हे कर्म जाळून टाकू. हे जळतील कशानं, ते ह्या रजानं, चरण रजानं आणि उष्ट घेतल्यानं त्यांचं, किंवा त्यांचं तीर्थ घेतल्यानं, चरण तीर्थ घेतल्यानं हे सगळे दोष निघून जातील, अंतःकरण शुद्ध होईल. आणि मग मात्र हा जो काय आहे रस्ता तो आम्हाला सहज चालायला सोपा पडेल. त्याच्यानंतर ते सांगतात की आमुप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. आता कसं आहे पहा, तुकोबारायाने एखादी जी गोष्ट मांडली की ती कधी व्यवस्थित मांडणी करतात पहा. म्हणजे तुकोबारायाचे अभंग हे मुद्देसूद आहेत. त्या अभंगातलं ज्या ज्या विचारसरणीला, ज्या गोष्टीला गरजेचं असतं त्याचे प्रमाणं दिलेले आहेत, त्याचे त्या ठिकाणी चरण आलेले आहेत. आता सांगितलं आमुप हे गाठी बांधू भांडवल. आम्ही प्रवासाला निघालो आहे ना, मग जवळ काय असल्याशिवाय काय, मग दारोदारी काय भिक्षा मागावी, द्यावं द्यावं म्हणावं का. आम्ही आमच्या प्रवासाबरोबर आम्हाला जे काही लागतं त्या त्या गोष्टीसाठी आमच्याजवळ काहीतरी पाहिजे. म्हणजे जसं मनुष्य प्रवासाला निघाला की बरोबर दशमी असायची, ह्याच्या अगोदर एक फिरकीचा तांब्या म्हणून असायचा, गोल तांब्या, त्याला वर फिरकीचं झाकण, त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी. आता बाटली मिळते,
पण त्यावेळेस पाणी, कारण आता कसं रस्ती सगळं झालं आहे, पण या गावची त्या गावाला मध्ये वस्ती नव्हती, मध्ये कुठं पाण्याची सोय नव्हती. मग माणसाने मध्ये काय करायचं, तर सगळं बरोबर राहावं लागायचं. तेव्हा आता इथंसुद्धा आम्हाला काय लागतं, तर तेवढे गाठी बांधू भांडवल, त्याचं गाठोडं म्हणजे ते गाठीशी असलं की आपल्याला पुढचा प्रवास करता येतो. म्हणून मग हे सगळं घ्यायचं आहे, कारण आमच्याजवळ काहीच नाही. आम्ही कसे आहेत, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा, आम्ही अनाथ आहेत. आणि अनाथाला जर काही असेल तर काही गरज आहे, तर भांडवल गाठी झालेसे पुरते, समाधान चित्ते मानिले. कोणतं भांडवल घेतले आम्ही, ह्या मार्गाला जाण्याकरता ज्या प्रकारचा अधिकार असावा लागतो ते. मग आता काय आहे, कोणता अधिकार आहे, तर काही नाही. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हाच आमचा अधिकार आहे की हरिनाम आम्ही घेत चाललेलो आहे, हरिनामानं पुढं चाललो आहे. अवघ्या विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठलच हे भांडवल आहे आणि तेच आम्ही बरोबर घेतलं. आता काय झालं, विठ्ठलाचं भांडवल जवळ आल्यामुळं आम्ही अनाथ कुठं राहिलो. आता नाही, आता काळजी नाही, अनाथा विठ्ठल हा आम्हा जोगा. आणि हेच भांडवल चांगले, हे जर जवळ असलं तर भरपूर झालं. असं सांगतात की विठ्ठल 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 सारखं जर नामस्मरण तुमच्याजवळ असलं तर लोक तुमच्याजवळ येतील, कारण त्यांना वाटेल चांगला सज्जन मनुष्य. लोक तुमच्या पाया पडतील. तुम्ही विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करता म्हणल्यावर लोक तुम्हाला जेवायला बोलावतील. इतकं सगळं होईल आणि मेल्यावर स्वर्गात जाता येईल, म्हणजे ह्याला वैकुंठाला जाता येईल. म्हणजे हे सगळं विठ्ठल नामाच्या भांडवलावर काय काय होईल ते सगळे. आता कुठं आहे, आपण त्या मार्गावर राहिल्यानंतर अनाथ राहिलोच नाही. हे सगळं दाखवत असताना परत या सगळ्या गोष्टीबद्दल म्हणतात की इतकं सगळं आहे, मग त्यात काय काय घेतलं आम्ही, तर जे काही ह्या रस्त्याला जाण्यासाठी लागतं, तर सगळ्यात महत्त्वाचं कोणतं असेल तर नाम आहे. नामाने काय झालं, तर नामाने अंतःकरण शुद्धी झाली. अंतःकरण शुद्धी झाली की नामाच्या ठिकाणी पुढचे सगळे जे काय आहेत ते सगळे गोष्ट त्या ठिकाणी होऊ लागली. एकदा नामानं अंतःकरण शुद्ध झालं की मग त्या ठिकाणी काय होईल, संत भेट होण्याकरता उपयुक्त होईल. आणि त्यांच्या ठिकाणी काय आहे, जे जे काही आहे संतांनी प्राप्त केलेलं ते आम्हाला प्राप्त होईल. अर्थात हा सगळा लाभ होण्याकरता आमच्याजवळ काय झालं की आत्तापर्यंत काही नव्हतं, पण मग हे भांडवल तयार झालं. आता नामस्मरणाचं भांडवल तयार झाल्यामुळं अंतःकरणातली झालेली शुद्धी ही काय करू लागली, तर अंतःकरणात आता जे काही घेत असेल ते सगळं त्या ठिकाणी स्थिर राहू लागलं. कोणतं त्याच्याकरता पुढं देतात की अवघे होती लाभ एका या चिंतने. मग कोणते लाभ होऊ लागले, तर नाम घेतलं की ज्ञान प्राप्त होऊ लागलं, वैराग्य जागं होऊ लागलं, भक्ती मिळू लागली आणि मग हे सगळे काय आहेत, मोक्षाकडे जाण्याचे लाभ आहेत. ह्या सगळ्या काय आहे की लाभाशिवाय आम्हाला हे प्राप्त व्हायचं कसं. जसं जसं चिंतन सुरू झालं तसं हे लाभ वाटायला आले. तुकोबारायाचं एक चरण आहे की ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. आता कोणता लाभ सांगितला, तर ह्या सगळ्या प्राप्तीमुळं जे जे मागचे प्रतिबंध होते की जे मागच्या चरणामध्ये झाले की पूर्वकर्मा होळी करोनिया, हे पूर्वकर्म काही पुढं राहिले नाहीत. जसं याच्या एकामध्ये आलं आहे, एका चरणामध्ये की नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. संसार कोण आहे, तर संसार हा प्रतिबंध करणाराच आहे की जे पूर्वकर्म होळी. संसार हा पूर्वकर्माप्रमाणे आलेला आहे. आता आम्ही आलो आणि लगेच आम्हाला सगळं झालं असं नाही. पूर्वकर्माप्रमाणे मिळतं न मिळतं ह्या दोन्ही गोष्टी तशात. आता ते राहिलं नाही. म्हणून मग काय झालं की हे सगळे लाभ त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्याच्याकरता काय आहे की नामापरते साधन नाही, जे तू करसी आणिक काही. दुसरं काही नाही, नाम हेच ह्यातलं एक साधन आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे झालं. मग त्या नामसाधनाला आम्ही काय केलं, तर नाम संकीर्तने गोविंदाच्या.
हे नामसंकीर्तन चालू केलं. नाम आणि संकीर्तन हे दोन गोष्टी काय आहेत? तर नाम उच्चार एक असतो, पण नाम उच्चाराच्या ठिकाणी व्यवस्थित उच्चार होण्याकरता विलंबित नाम उच्चार होणं हे ठीक आहे. त्याच्याकरता काय आहे की विलंबित उच्चार होत असताना त्याचं स्वर थोडेसे लांबतात, म्हणजे गायनासारखं होतं. मनुष्याच्या ठिकाणी काय आहे की एक विनोद म्हणून सांगतो. विनोद असा झाला की एका राजाला सारखं काय गायन आवडायचं. आता त्याने फरमानच काढलं, कुणीही कुणाशी बोलायचं झालं तर गायनातनंच बोलायचं, अजिबात नाही. काही काम सांगायचं झालं तर गाणं म्हणायचं, त्या गाण्या म्हणत काम सांगायचं. दुसऱ्याने काय करायचं, हो म्हणायचं असलं तर गाणं म्हणायचं, काम पूर्ण झालं असलं तर गाणं म्हणूनच सांगायचं. म्हणजे हे वाक्य सगळी गाण्यात आली पाहिजेत. माझं काम झालं, मी आता हे केलं असं सांगायला. आता ते झालं खरं, पण ज्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या त्या लोकाला आता सवयीचं नसल्यामुळं जड वाटायचं. पण काय करा, चुकलं तर राजा पुन्हा शिक्षा देईल. ते एकदा काय झालं, बाहेर कुठंतरी हे राजा फिरायला गेलेला आणि घरी त्याची आई वारली ना. आता ते राजाला सांगायचं झालं तर त्या शिपायाला भीती. सरळ म्हणावं दुःखाचं तर आहे, सरळ म्हणावं तर राजाने शिक्षा दिली काय तर काय होईल. तर आई गेलेलं गाण्यात सांगावं लागलं. मग राजा म्हणला चुकलं आपलं. आता असलं म्हणजे जी गोष्ट आनंदाची ते गाण्यात असू द्या, जी दुःखाची ते नको. अर्थात ज्यात आनंद होतो त्यात मनुष्य नेहमी पहा, एकटा दुखटा जरी असला तरी गुणगुणतो. मग तो आनंदात असल्यावरच गुणगुणल ना. चिंतेत असल्यावर कसा, काही ना काहीतरी तोंडात ल ल ल ल हो 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 चाललेलंच असतं. हे कशासाठी, तर त्याच्या आतलं एक काय आहे, आनंदाचं प्रतीक आहे. तसं नामसंकीर्तने, आता तेच आमच्या ठिकाणी काय होऊ लागलं की भगवंताचं नाम आहे त्याचं संकीर्तन होऊ लागलं. म्हणजेच ते म्हणत म्हणत आम्ही काय आहे की नामच घेऊ लागलो. नामाचे उच्चार करताना नाम एक अक्षरी, दोन अक्षरी, चार अक्षरी, 6 अक्षरी अशी नामं आहेत. मग ते अक्षर घेत असताना त्या अक्षराचा विलंबित होतं. जसं एक अक्षरी म्हणलं तर ओम होईल, किती विलंबित तुमचा होईल तसा. पुढं 2 अक्षरी म्हणलं तर राम आहे, कृष्ण आहे, काय जे आहे ते आहे. 3 अक्षरी विठ्ठल आहे, श्रीराम आहे. अशी आहेत नामस्मरणं. आणि त्या नामस्मरणाला जितकं नामसंकीर्तनात म्हणजे ह्याच्यात घेऊ तितकं आपल्या ठिकाणी प्रेम जागृत होतं. अर्थात श्वासाची गती त्याच्याशी एकरूप होते. हे सगळं सुरू झालं तर आपोआपच काय झालं, पूर्वकर्म जळून गेली, अंतःकरणाची शुद्धी झाली. आता जे काही असेल ते सगळे ज्ञान, नामाबरोबर ज्ञान आलं, ज्ञानाबरोबर वैराग्य आलं, भक्ती आली. ही सगळी भांडवलं तिथं गोळा झाल्यामुळं मला जे काही ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यात गुंतावं लागत होतं ते संपलं. याचं कारण आहे की जन्ममरणाच्या खुंटतील खेपा, हे भांडवल जन्ममरणाच्या सगळ्या खेपा काढून टाकणारे. जन्ममरण कशाने येत होतं, तर अगोदर जे पूर्वकर्म होतं माझ्याजवळ त्याच्यामुळं. पूर्वकर्मानं होत असलेल्या प्रत्येक कार्याचं मी काय करायचो की संचयच करायचो. म्हणजे मागं संचित आहेच, प्रारब्धाप्रमाणे कर्म पुढं आलं, केले कर्म झाले तेच भोग आले. आता हेच पुढं काय करतं, उपजले मेले ऐसे किती. हे जे काही चक्र चालत होतं ते कशामुळं, तर वासनाजवळ आल्यामुळं किंवा दुःख असल्यामुळं. जन्माचे ते मूळ पाहिले शोधोनी, दुःखाचे कारण जन्म घेणे. दुःखच उरलं नाही ना. हे सगळं करता करता एवढा आनंद होऊ लागला, एवढं सुख जागं झालं. नाम घेताना कोणाला दुःख व्हायचंय, सगळे काय आहे नामानं सुखी होतात. त्यामुळं जन्माचं भांडवल संपलं. जन्म मरण ज्याने येत होतं ते भांडवल, त्या वासना संपल्या. मग हे सगळं काय आहे, जन्म मरण खुंटलं. जन्म मरणाची विसरलो चिंता, तू माझा अनंता माय बाप, तूच माझं सगळं असल्यानंतर मला काय चिंता का करतो आपण, माझं कसं होईल, मला हे कधी मिळेल, मला ते खायला मिळेल का नाही, मला ते लिहायला मिळेल का नाही, मला ते राहायला मिळेल का नाही. ह्या सगळ्या गोष्टीच्या चिंता आहेत. आता सगळंच भगवंत करतोय म्हणल्यावर चिंता कोणाची करायची, काही गरज नाही. हे सगळं होऊन जाईल,
होईल हा सोपा सिद्धपंथ. आणि मग माझी परिपूर्णता झाल्यामुळं या रस्त्याने चालायला लागलो की मला काही अडचण येणार नाही. मग त्याच्याकरता काय आहे की माझा जो काही हा रस्ता आहे तो आता सहज प्राप्तीचा रस्ता झाला. कारण सिद्धपंथ म्हणजे सिद्ध ज्या रस्त्याने गेले तोच मार्ग मला सहज मिळू शकेल. तर त्याच्यानंतर शेवटी काय केलं की तुका म्हणे घालू जीवपणा चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. आता त्याच्यानंतर काय आहे की चिरा म्हणजे एक दगडाचा प्रकार आहे. तो दगड घडलेला असतो. दगड कसा असतो तो, तर त्याला चारी बाजू सारख्या असतात. चारी बाजू सारख्या घडले त्याला चिरा म्हणतात. मग तो चिरा काय आहे की चारी बाजूला सारखा असल्यामुळं त्यांच्या चारी बाजूची जे काही आहेत दगडाची टोकं ती चांगली धार असते त्याला. आणि तो जर एखाद्या वस्तूवर घातला तर त्या वस्तूला त्याचा आघात जोरात होतो. आता इथंही तेच केलं की जीवपणा म्हणजे ह्या जीवपणाचं हनन करू, काही राहिलंच नाही. जीवपणा घालू चिरा. आता ते जे तुकोबारायाने दिलं आहे त्याचं आपण अशा तऱ्हेने काय करू, त्याचा अन्वय घेऊ की जीवपणा घालू चिरा. या जीवपणाला संपून टाकू. जसं माऊलींचं एक प्रमाण आहे की येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर जारे चिरा पडे. म्हणजे या येर जाणावर माझा आता येर जार जो काही वाट आहे ती जायची त्याच्यावर चिरा पडला म्हणजे ती संपली, संपून टाकली. चिरा काय आहे की त्याच्यावर घालण्याचा आघात आहे. हे वाक्प्रचार आहे हा की जे जे काय आपल्याला नष्ट करायचं ते कसं नष्ट केलं तर त्याच्यावर चिरा घालून ते नष्ट केलं. जाऊ त्या माहेरा निजाचिया. आता त्याच्यानंतर माहेर म्हणजे काय, जिथून आपली उत्पत्ती असते ते ठिकाण. वास्तविक जशी एखादी मुलगी माहेराला काय करते, जात असते, पण तिचं जे माहेर आहे, तिचं जे गाव आहे, त्या गावात तिचे आईवडील राहत होते. आता आईवडील काही कामानिमित्त दुसऱ्या गावाला जाऊन राहू लागले. त्या गावात त्यांचं काही राहिलं नाही, त्यांची घर जमीन जागा काही नाही. मग ते कुठं राहतात, दुसऱ्या एका गावाला. मग हिला माहेर कोणतं, हिला माहेर ते गाव काय आई वडील गेलेत ते, कारण आई वडील हे तिचे उत्पत्तीचं स्थान आहे. त्यामुळं माहेर म्हणजे ते जिथं आई वडील आहेत ते. अर्थात आम्ही कुठून आलो, आमचं मूळ बीज कोण आहे, तर मूळ बीज परमात्माचं आहे. मूळ बीज परमात्मा असल्यामुळं परमात्म्याचंच बीज आणि तुमच्या आमच्या जीवनाचं बीज कोण आहे, तर परमात्माचं आहे. देही बीज नाम आदी व्हावे ठावे. हे बीज नाम सगळ्याजवळ आहे. बीज नामाचं जर आमच्या ठिकाणी काय झालं, उत्करण झालं म्हणजे बाहेर गेला, त्याच्यातनं आपल्यातलं उत्क्रमण झालं तर आपलं संपलंच. बीज नाम आहे म्हणून आहे. वास्तविक पाहता मनुष्याच्या ठिकाणी त्याने दोन्ही कानात बोटं घातली तर त्याला आतून एक ध्वनी येतो. तो उच्चारात नसला तरी त्याच्या ठिकाणी जे वाजतं तो आतला ध्वनीच आहे. आतला ध्वनी कायम चालू आहे. अनाहत ध्वनी हा सतत चालू आहे. वाहे सकळ पिंडी. पण आपलं लक्ष नाही, कारण आपण सगळे बहिर्मुख आहेत. आता जर काही असेल तर तिथं मी जाईन, ते माझं माहेर आहे. आणि त्याच्याकरता त्याने दाखवलं की निजाची या म्हणजे ते माहेर खऱ्या अर्थानं माझं कसं आहे, तर ते शुद्ध आहे. वास्तविक ते माझं स्थान आहे, ते माझं स्वरूप आहे. मनुष्याला या मार्गातनं कुठं जाऊन पोचायचं आहे, तर जीव ब्रह्म ऐक्याच्या ठिकाणी. हे निज आहे. जीव ब्रह्म ऐक्य हे काय आहे, माहेर आहे. आणि त्या जीव ब्रह्म ऐक्यातून हे जे काय आहे, जीव हा सासुरवासाला बाहेर आला आणि दुःख भोगत बसला. आता सासुरवासातनं शांती जर कुठं असेल तर माहेराला गेल्यावर. त्यामुळं आता हा जीव आपल्या ह्या सगळ्या बंधनं जी घेतली होती सासुरवासाची सगळी काढून टाकली आणि तो शुद्ध झाल्यामुळं पुन्हा ब्रह्माची ऐक्य व्हायच्या योग्यतेचा झाला. म्हणून मग तो निजाच्या ठिकाणी जाऊन पोचला. एकंदरीत या अभंगात आपण काय पाहिलं, तर कोण चाललं या मार्गाने, तर संत किंवा सिद्ध त्या मार्गाने जाण्याची इच्छा केली. काय माग आहे त्यांचा, तर नाम ज्ञान हे त्यांचा माग आहे. त्या ठिकाणी जाण्याकरता आपल्याजवळ काय आहे
तर जे काही पूर्वकर्म आहे की त्यांनी प्रतिबंध येतात ते कशाने नष्ट केले? चरणरज आणि उष्टावळीनं. त्यामुळं पूर्वकर्म गेली. आणि ह्या सगळ्या प्रवासाला कोणतं भांडवल घेतलं आम्ही? तर विठ्ठल हे भांडवल घेतलं. बरं, आता त्याच्यानंतर का जायचं आहे? हे सगळं झालं खरं, पण संताच्याच रस्त्याने का जायचं आहे? तर जन्ममरणाच्या खेपा खुंटवायला. जन्ममरण तिथून खुंटल, हे सगळे लाभ आम्हाला तिथं प्राप्त झाले. असा लाभ प्राप्त झाल्यानंतर ह्या जीवाला सांभाळून काय करायचे? त्याला आता काय आहे? संपून टाकलं. मग जीवपणा गेला आणि जीवपणाच्या जीवपणानं कुणाशी एकरूपत्व केलं? ब्रह्मपणाशी एकरूप केलं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.